तुला माझे कर्म काही सांगून काहीच फायदा नाही. तू एक काम कर, माझी ताई आहे ना सुशीला, तिला माझा निरोप द्यावं की तुमचा लहान भाऊ विजय आला म्हणून. कारण तो सुजल आहे ना भाऊ नाही आपला सुशीला काकूना भाऊ आहे बरोबर आहे. पण ते खूप मी तिच्या काळात चालतो तिच्या गावचं वगैरे कधी पण जगतीस हिने सोडते. हा तो म्हणे गदड्या समोर काकूला आवाज हो फुगेल काकू सुशीला काकू म्हणणार ते देऊ का तुझ्या आवाज वैशिला काकू काही अजिबात येत नाही आवाज ओ काकू काकू काही नालायक माणसा दरवाजेच्या समोर येतो ढोरागोरा सारख्या आरोळा मारतो या ठिकाणी. अरे बाबा घरामध्ये बाय माणसांच्या मागे भरपूर काम असतात. जास्त काम करू नये काकू. का बरे या वय मग इतकं काम केल्यानंतर काय होत काय झालं आसक्तपणा येस. माझी आसक्तपणाची काय चिंता पडली तुला. अरे हा बरोबर आहे. मामा आला मामा. कोणता मामा. मुंगूस मामा. हो मामा माझं सांग अरे नालायक माणसा. अरे तुझ्या मुली सारखी तिचं काय नाव घेतो तू. कशाला नाव लिहते ना मग ते मन नाव लिह ते मला सांग म्हणजे मन बरोबर लगीन करते का म्हणजे हो दे ना खाय चार चार पोरं सोडले तुझं म्हणा ते पहिले राही ना सत्य मामाला काय माझा भाऊ अरे नेहमी करताना माझा भाऊ जर कधी मला भेटायला आला ना तो कधी पहिल्यांदा येत नाही. मोटरसायकल गाडी आणतो तो मारुती कार मध्ये येत असतो. मामा सारखा लढीत आहे ना काय मोटरसायकल नुसता पोपटा सारखा रड ना मामा बाई ग माझा भाऊ सारखा रडतो. काकू मामाची तिथं तो लढीत आहे ना कोण लगीन होई नाही का लग्नामध्ये रडतात का माणसं. उन्हात काकून राहत वयस्कर गाव समजा गाव वयस्कर म्हातारे किंवा म्हातारे आता फोन दोन टिकले बरोबर आहे नाही लोक गोळा हो एक त्याला सांग काय वेळ काय दुसरं त्याला काय हो जेवण ते फार पण सोना थोडं येऊ गाणं चांगलं येऊ दुसरा त्याला सांग मंडप टाका रे तो तिसरं त्याला सांग प्यान लावा रे तो चौथा त्याला का सांगायचं चौथं लगीन शेत लगीन मला अरे ते मोतीचं रंग असतं रे. माझा भाऊ आला ना तू चांगलं ओळखतो माझ्या भावाला. चांगलं ओळखतो म्हणजे काय का काय माणूस तू का रे. अरे मी तुझ्या बहिणी सारखी येणार आहे माझा कुठं बी हात लांबवतो मग मन माय सांगे ना म्हणे भाऊ म्हणे तू दाखला होता ना असा हात त्या टायमाला तू लहान होता आता करम बघा झाला मन माय सांगे म्हणे असा तुम्ही एक काम करा माझ्या भावाला माझ्या घरापर्यंत घेऊन या तोपर्यंत मी एवढ्या करता गोड गोड स्वयंपाक बनवते. कोणता कोणता केवळ मिठाई नानकटाई भोकाचा वडा नको तुम्ही काय जोडेल काही नाही बरं जंगल जायला जवळ झालं मामा रामा दिला माझ्या ताईला निरोप. असे का बरोबर चला 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 आधी थांबतो कापूर बोला
जास्त मध्ये वा काकू फोन वाटत होतं काही हा. मामा जेवण आलो काय वाघावर रे राम्या ए! नुसता हात लावायचा उशीर लोट चुंबक सारखा समोर आवडून देतो म्हणतं काकू म्हणतं माझी माया मली राहील म्हणतात माया लावला तू काय लहान आहे का नाही तू बोल ना म्हण कोमल म्हणे राम्या बघत माझ्यावर बसतो आता आता मांडीवर बसतो माझ्या तेव्हा लहान होता तू जाऊ ना राम्या हो खरंच माझ्या भावाला तुम्ही घेऊन आले ना हा मला खोटं वाटत होतं आता तुम्ही एक काम करा माझ्या भावाला माझ्या घरापर्यंत पोहोचणे केलं ना हा. आता तुम्ही तुमच्या घरी निघून जा शाबास याले म्हणतं काम जे सेरीन वैद्यम मरी काय झालं तेव्हा म्हणे माझ्या भावाला घेऊन या मी तुम्हाला गोड गोड सारखा खाऊ घालण्याकडे अरे स्वयंपाक संपूर्ण तयार आहे पण अजून तळाय मळायचं राहील तळण तोडली घ्या ते भूक लागली भूक लागली सांगू ना मग भूक लागली ते जत्रा केवढी भरेली हा हो हा आता 5 रोड सोडून जाऊ ना हा आता 7 बिल्डीकडे जाऊ ना हा मोठी फळती आहे पुढे असं आहे का थोडा लवण व्हायला आहे ना हा आधी 4 सूत्रामध्ये फेकली चला ऐका बाई या गुराची मुलांचं सर्व काही मला खोटं वाटत होते परंतु आज मी माझ्या भावाकडे आणून पाहते नेहमी करताना माझा